नीरा येथील ग्रामपंचायतीच्या बाजार गळ्यांचे फेरवाटप करावे या मागणीसाठी नीरेतील ग्रामस्थ अनवर शेख यांचं ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा सलग चौथा दिवस आहे। गटविकास अधिकाऱ्यांनी आज उपोषण स्थळाला भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र जोपर्यंत फेरवाटपाचा आदेश दिला जात नाही आणि गाळे वाटपात घोळ करणाऱ्या संबंधित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं शेख म्हणाले। शेख यांची तब्येत बिघडली असून त्यांचा बीपी वाढला असल्याची माहिती गटविकास अधिकारी अमिताभ पवार यांनी दिली आहे। चौथा दिवस आहे। आज व्हिडिओ मॅडम आल्या होत्या, तुमच्या मागण्यावर त्यांनी काही विचार केलाय का आणि तुम्ही उपोषण सोडणार आहात काय सांगा? जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। व्हिडिओ मॅडमनी कुठला प्रस्ताव तुमच्याकडे ठेवला होता काय सांगा? नाही, प्रस्ताव तर ते फक्त उपोषण सोडा म्हणून आल्यात। उद्या काय असं ते जिल्हा परिषदकडनं पत्र येईल, मग ते पत्र देतो म्हणले आम्हाला। मग काही त्रास होतोय का? नाही, त्रास होतो ना, जाणार उपोषण सोडल्यावर तुमचं काय होईल? नाही, उपोषण जोपर्यंत ठोस निर्णय जिल्हा परिषद घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार। मी अकबर हसन सय्यद, नीरा शिव तक्रारचा रहिवासी। माझा मित्र अनवर सादिक शेख उपोषणाला बसलाय गेले 4 दिवसापासून। त्याचा विषय असा आहे की नीरा ग्रामपंचायत गाळ्यात अनियमितता झाली अशी आम्ही तक्रार दिली होती तर सीओ साहेबांनी त्याची स्पेशल टीम बोलवून चौकशी केली। चौकशीत अहवाल अनियमिततेचा सादर केला। दुसरा 2 असे अहवाल सादर केलेत, तरी त्याच्यावर पुढं कारवाई होत नाही आहे। ती कारवाई होऊन त्याचं गाळ्याचं फेरवाटप व्हावं असं वारंवार आम्ही लेखी पत्र देऊन सुद्धा त्याची काही प्रोसेस पुढं होत नाही। म्हणून आम्ही गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलो असून योग्य ते निर्णय व्हावा, फेरवाटपाचे आदेश व्हावेत। सगळं दप्तर सीओ ऑफिसला जमा असून प्रशासन टाळाटाळ करतंय। गट विकास अधिकारी मॅडम आत्ता आल्या होत्या, ते फक्त एवढंच म्हणतात की उपोषण मागं घ्या, पण ठोस निर्णय काही देत नाहीत ते। आमचं असं म्हणणं आहे की सीओ साहेबांनी व्हिडिओ मॅडमला आणि आम्हाला इथं येऊन लेखी आश्वासन फेरवाटपाचे द्यावेत, जी अनियमितता झाली त्याच्याबद्दल। तोच तर आम्ही उपोषण सोडणार।